नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे गंगापुरी येथील शेतजमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात असून त्यामुळे शेतकी संघाच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे प्रतिपादन शेतकरी सहकारी संघाचे सभापती चंद्रकांत बावस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मालकीची गारखेड्याजवळील गंगापुरी येथे धरणाच्या बॅकवॉटरला लागून 12 हेक्टर 57 आर शेतजमीन असून ही शेतजमीन शेतकऱ्याला कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात असून आज लिलावासाठी शेतकऱ्यांना बोलवण्यात आले होते. या लिलावामध्ये विनोद तुकाराम चौधरी यांनी सर्वाधिक 6,11,000 रुपये बोली बोलल्याने त्यांना जमीन 2 वर्ष कसण्यासाठी देण्यात आली. या लिलावात सुभाष पवार, योगेश कचरे यांनीही भाग घेतला होता. संबंधित बोली घेतलेल्या शेतकऱ्याला GST सह 7,20,980 रुपये आता भरावे लागणार आहेत. शेतकी संघाच्या याच जमिनीचे गेल्या 10 वर्षापूर्वी संबंधित शेतकरी फक्त 30 ते 35,000 रुपये देत होता, परंतु नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत बावस्कर यांनी 10 वर्षापासून शेतकरी संघाच्या सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना तोट्यात आलेली शेतकी संघ नफ्यात आणून आज लाखो रुपये उत्पन्न संघाला व्यापारी संकुल तसेच शेतीच्या माध्यमातून मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही सभापती बावस्कर यांनी सुरू केल्या अर्थाने शेतकी संघाचे शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. या लिलावाच्या वेळी उपसभापती उत्तम राठोड, संचालक डॉक्टर सुरेश मनसराम पाटील, बाबूराव गवडी, दगडू हरी पाटील, रंगनाथ पाटील, साहेबराव देशमुख, नाना पाटील, आबाजी पाटील, किशोर पवार, युवराज शेळके, भिकाजी जाधव, रमेश नाईक, राजेंद्र पाटील, विजय पाटील, संजय पाटील, बापू काळबैले, गिरीश पाटील आदी संचालक व व्यवस्थापक गोपाळ पाटील उपस्थित होते. जमीन 2 वर्ष कसण्यासाठी अधिकाऱ्यांनी जमापावती घेऊन 10,000 रुपये घेऊन लिलावात भाग घेणारे शेतकरी बांधव 1 नंबर विनोद तुकाराम चौधरी, 2 सुभाष अर्जुन पवार, 3 योगेश पटेलांकडे अटीसाठी सर्वात जास्त बोली बोलणारा 3 वार पुकारून जमीन भाड्याने कसायला दिल्याचे जाहीर करण्यात येईल. भाडे कराराची रक्कम 2024-25ची आगाऊ सगळे भरणा करावी लागेल. सन 2025-26ची भाडे रक्कम 31 डिसेंबर 2025 अखेर भरावी लागेल. भाडे करारनामा भाडेकरूने करून द्यावा. त्याचा येणारा खर्च भाडेकरूने करावयाचा आहे. जमीन कसणाऱ्याने 2 वर्षासाठी 25,000 रुपये डिपॉझिट म्हणून ठेवावे लागतील व संस्थेच्या नावाने 2 पुरे चेक राष्ट्रीयकृत बँकेचे द्यावे लागतील. शेतसारा, बागायत कर, वीज बिल इत्यादीचा भरणा भाडेकरूला करावा लागेल. तसेच त्याच्या बाबतीत संस्थेकडे जमा कराव्या. ती फेरी संस्थेच्या नावे लावले जाते. संस्थेचे 2 वीज पंप, जमिनीतील पाईपलाईन हे रीतसर ताब्यात घेऊन पोहोचले. शेत जमीन संदर्भात काही दुरुस्त्या, बांधबंदिस्ती भाडेकरूंनी केल्यास त्याची संस्थेवर जबाबदारी राहणार नाही. ज्याच्या नावाने लिलाव मंजूर होईल त्यांनी पहिल्या वर्षाचा हप्ता 15 दिवसाचे आत संस्थेकडे जमा करावा व दुसऱ्या वर्षाची भाडे रक्कम 31 डिसेंबर 2025 अखेर भरणा करावी. या प्रकारे भाडे रक्कम भरणा न केल्यास आपण केलेला करारनामा रद्द समजून शेतजमीन पुढील विकासाला संस्था ताब्यात घेईल. तसेच आपली जमा असलेली डिपॉझिट रक्कम रुपये 25,000 परत मिळणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. भाडे कराराच्या रकमेवर शासकीय नियमानुसार येणारा GST किंवा अन्य कर भाडेकरूस भरावा लागेल. ज्याचे नावाने लिलाव मंजूर होईल त्याने भाडे रक्कम संस्थेकडे 15 दिवसाच्या आत भरणा करावी. भरणा न केल्यास सदर जमिनीचा पुढच्या 5 दिवसाचे आत लिलाव करण्यात येईल. याचा अधिकार संस्थेचे सभापती यांना आहे. शेतकरी संघाच्या शेतीचा लिलाव होता, काय सांगाल? दर 2 वर्षाने शेतकरी सहकारी संघाची गंगापूरला लागून जी जमीन आहे ती कसण्यासाठी दर 2 वर्षासाठी आपण ती कसायला देतो. आणि जेव्हापासून माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला सुरुवात केली आणि शेतकरी संघात माननीय बाबूजी आणि भाऊ यांच्या दोघींच्या नेतृत्वात ज्यावेळेस पहिल्यांदा सत्ता आली तेव्हापासून आपण सर्वप्रथम जाहीर लिलाव करून ती कसण्याची पद्धत इथे सुरू केली. आणि बघता शेतीच्या माध्यमातून शेतकरी संघाचं उत्पन्न वाढायला सुरुवात झाली. आणि मागच्याच ज्याने घेतली होती तीच आत्ता या हंगामात मुदत संपलेली होती म्हणून दिव्य मराठीच्या माध्यमातून आपण जाहिरात दिली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली, नोटीस बोर्डवर सूचना दिली, अनेकांना फोन केले आणि आज तर लिलावाच्या प्रक्रियेला आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्णत्व दिलेलं आहे.
संस्थेचं उत्पन्न या जमिनीच्या माध्यमातून वाढलेलं आहे. आज GST सह 7,20,980पर्यंत 2 वर्षासाठी ती करायला आता आपण दिलेली. आधीची रक्कम सांगा, आताच्या फायदा किती झाला? आजच्या 10 वर्षापूर्वी ही जमीन आता काही लिलाव पद्धतीने दिल्या जात नव्हती. संस्था संचालक ती बॉडीचा ठराव करून तसं देता येतं नियमानुसार, त्यामुळे ते देत होते, परंतु अल्प असं उत्पन्न होतं. साधारण 33-34 हजाराच्या वरती ते उत्पन्न जात नव्हतं. ते 33-34 हजाराचं उत्पन्न आता आपण हे 6-6.5 लाखापर्यंत घेऊन गेलेलो आहोत. हा या सगळ्या संचालकांचा नेतृत्वाचा मोठा विश्वास जो सभासदांनी नेतृत्वावर आणि सगळ्या संचालकांवर दिला आहे, त्याला तळा जाऊ न देता काम करण्याचा प्रयत्न सगळे मिळून केला जातो.